नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची इडली। या ठिकाणी मी 2 वाट्या इतकी मुगाची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली होती। या डाळीमधलं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी आलं आणि मिरची छान बारीक करून घेतलेली आहे, ती मी या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे। थोडीशी कोथिंबीर ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। छोटी 1 वाटी किंवा मोठी अर्धी वाटी इतकं यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही फेटलेल्या दह्याचा वापर करू शकता। आता यातलं थोडंसं पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। आता यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये तुम्ही अर्धा चमचा इतका सोडा घाला। सोडा घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। वाट्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। या वाट्यांमध्ये आपण इडली बनवणार आहोत। आणि 1 ते 1.5 चमचा इतकं तेल आपण या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। तर यामध्येच आपण 1 चिमूटभर हळद टाकायची आहे। अर्ध्या ते पाऊण आकारामध्ये वाट्या आपण या भरून घ्यायच्या आहेत। या आपल्या वाट्या व्यवस्थित भरून झालेल्या आहेत। कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्यावरती मी उकड चाळणी ठेवलेली आहे। आणि त्यावरती आपण ह्या वाट्या ठेवून घेणार आहोत। आता थोडंसं तेल घेऊन ते गरम करून त्यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत। कढीपत्ता आणि मोहरी छान तडतडल्यानंतर या पिठामध्ये आपण 1 चमचा इतका सोडा टाकून घ्यायचा आहे। दही आणि सोडा यामुळे हे मिश्रण खूपच फास्ट फुललं जातं। दीड चमचा तेल, कढीपत्ता आणि मोहरी याचं मिश्रण टाकलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी मोठ्या वाट्या घेत आहे। पाऊण वाटी इतकं यामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे। तर या वाट्या सुद्धा आपण छान वाफलून घेऊया। या सुरुवातीच्या इडल्या छान फुलून तयार झालेल्या आहेत। यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता याचा अजिबात वापर केलेला नाहीये। आणि या मिश्रणामध्ये
आपण कढीपत्ता आणि मोहरी तेलात भाजून टाकलेली आहे। आता याला सुद्धा आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी छान वाफ काढून घेऊयात। मुगाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत। आता या एकदम व्यवस्थितपणे छान काढता येतात। आपण चमच्याने अशी इडली काढू शकतो। हे बघा, पाठीमागून सुद्धा किती व्यवस्थित सुटलेली आहे। इडली ही काढण्याआधी एकदम अलगदपणे बाहेर निघत आहे। हे बघा, वाट्या पण एकदम क्लीन निघालेल्या आहेत। आपल्या छोट्या वाट्यांमधली इडली तयार झालेली आहे। आता या मोठ्या वाट्या सुद्धा तयार झालेल्या आहेत। अजून एक असाच साचा आपण बनवायला ठेवूयात। ह्या मोठ्या इडल्या सुद्धा थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेऊयात। हे बघा, किती अलगदपणे व्यवस्थित निघत आहेत। आता आपण याला कट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला समजेल की आतपर्यंत इडली व्यवस्थित शिजली आहे का ते। हे बघा, आतमधून एकदम व्यवस्थितरित्या छान शिजली गेलेली आहे, एकदम स्पॉन्जी झालेली आहे। तर अशी ही आपली मुगाची इडली तयार झालेली आहे। तुम्ही ती चटणीसोबत सर्व करू शकता। तर तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता, तसेच आमचे सर्व व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहता, हे ऐकून आम्हाला खूप छान वाटतं। त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।